आणि प्रेक्षकांनो आता सेमीफायनल क्रमांक 1 एका बाजूला पहिल्या दिवसाचा मानकरी ई स्टार कोसले यजमान, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवसाचा मानकरी भिवंडी तालुक्यातील मेहमान खांडपे संघ। अशी मॅच आपल्या डोळ्यासमोर काही क्षणात सुरू होईल। सेमीफायनल 4 ओव्हरची ठरवले सर, दोन्ही पण सेमी 4-4 आणि फायनल पण 4। चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील। पुन्हा एकदा एक टॅलेंटेड कॉमेंटेटर आपल्याला लाभलेत आजच्या दिवसामध्ये, तुषार शिंदे सर तुम्हाला मंत्रमुग्ध करतील। धन्यवाद। या सर, ओव्हर टू यू। धन्यवाद मनोज सरांचा आवाज आपण ऐकलात आणि खरं तर मंत्रमुग्ध प्रेक्षकांना केलंय। अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे मनोज कारवे सर, त्यांच्या आवाजामधून खरं तर अतिशय सुंदर क्रिकेटवरती अभंग आपल्याला ऐकायला मिळाला। कौतुक आपलं मनोज सर। पहिली उपांत्य फेरीचा सामना आपण मैदानावरती पाहतो। एका बाजूने ई स्टार कोसले आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे, अशा दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। उपांत्य फेरीची लढतीला सुरुवात झाली आहे मैदानावरती आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अजून देखील तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल। यजमान विरुद्ध मेहमान असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूने ई स्टार कोसले आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे असा सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय। 4 षटकांचा हा सामना आहे। गोलंदाज ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। बॅटिंग साठी जगदीश आणि कृष्णा हे ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे। पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण केलंय, कमालीचा फटका आहे। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ते बनतील दर्शक। पहिलाच बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार। माधवजी ठाकरे सरांची अदाकारी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। जगदीश गुतारने यांच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक आपण पाहिलाय। चौकारानं आपलं खातं खोलताय जगदीश गुतारने। ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि कमालीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळाले। कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं। कठीण असतं ज्यावेळेस बॅटच्या एजला बॉल लागतो त्यावेळेस। एकच धाव तिथे प्राप्त झाली आहे। जसप्रीत बुमराह सारखे ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार आहेत आणि जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारे गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत। 5 धावा धावपलकावरती आहेत। कॉपी करायचं तर टॉपच्याला करायचं। सध्या मात्र भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासारखे ऍक्शन असणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकार यांच्या माध्यमातून। स्ट्राइक एंड वरती कृष्णा दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। कृष्णा भोईर स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल अकुटंबाचा बॉल होता। ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत। कृष्णा भोईर गोल्डन डकचे शिकार ठरतायत। शून्यावरती बाद, विकेट।
विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय गोरखजी पाटील खांडपे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. संधी आहे ओमकार यांच्यासाठी. सुरुवात मात्र चौकारानं झाली होती, परंतु आता अप्रतिम झेल आपण पाहायला मिड विकेट क्षेत्रामध्ये. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं, ज्या पद्धतीने झेल टिपला, कमालीचा झेल टिपलाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतात. विघ्नेश गोतारने मैदानावरती दाखल होत आहेत. काका पुतण्याची जोडी मैदानावरती आहे. चांगली कामगिरी करावी लागेल दोघांनाही. तर लाईट कशामुळे गेली विनंती आहे आपण ते तपासून घ्यायची. लाईट चेक करून घ्या ही विनंती आहे. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. तर एवन जोडी आपण पाहतोय सन्माननीय उद्योजक निलेशजी भोईर साहेब आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी. तर लगातारचे 3 षटकार आणि लगातारचे 3 चौकार एवन जोडी सन्माननीय श्रीमान उद्योजक निलेशजी भोईर आणि उद्योजक अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1600 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. ही सुवर्ण संधी फलंदाजी करणाऱ्या टीम साठी. इलेक्ट्रिक जे लाईटीचे खांब आहेत, पोल आहेत, त्याच्या खाली कोणी बसू नका ही विनंती आहे सर्व प्रेक्षकांसाठी. लाईट बंद झाल्यात पहा, त्याच्यामुळे सामना थांबलेला आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे की थोडस त्यापासून दूर आपण बसायचं आहे किंवा थांबायचं आहे. ही सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खर तर सरपंच चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंग डॅशिंग आणि डायनामिक आमचे सरपंच सन्माननीय दिलीपजी बाळाराम पालवी साहेब त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसीय स्पर्धा आहे, परंतु अतिशय आखीव रेखीव आणि सुबक नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी लाईटचा व्यत्यय झालाय, अगदी काही वेळामध्ये ती लाईट दुरुस्त केली जाईल. तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टर कडे. तर माधव सर आपल्याकडे देखील संधी असेल. संपूर्ण मंचाची विनंती आपल्याला की एखाद्या गाण्यावरती डान्स होऊन जाऊ द्या. थँक्यू. सर सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. सन्माननीय किरवलीचे मामा यांच्या माध्यमातून ई स्टार कोसले संघासाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, आणखी एक बॉल डॉट इथे त्यांना पाहायला मिळतोय. आणि एवन जोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक लगातारचे 3 चौकार आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1600 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. ही सुवर्ण संधी आहे आणि सन्माननीय आमचे किरवलीचे मामा यांच्या माध्यमातून कोसले संघाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस देखील असणार आहे. ओमकार ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. वाह वाह वाह, क्या बात आहे. वय वर्ष फक्त 16. माधवजी ठाकरे सर, जरी 56 असेल, एज इज द ओनली नंबर फॉर हिम. 6 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम डान्स आणि किरवलीचे मामा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. ज्यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचताय, झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त देखील होतील. बराच काळ बॉल हवेत राहिला, क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केले, प्रयत्नांचे पूर्ण मार्क, परंतु 2 धावा इथे प्राप्त होतील. झेल ड्रॉप झालाय. 8 धावा धावपलकावरती आहेत. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला धक्का लागलाय. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला कृष्णा अगदी शून्यावरती बाद झालेत, परंतु आता जगदीश गोतारणे आणि त्यांच्या जोडीने विघ्नेश गोतारणे ही काका पुतण्याची जोडी मैदानावरती आहे. चांगली बॅटिंग दोघांनाही करावी लागेल मैदानावरती. ईस्टार कोसले संघासाठी 4 षटकांचा सामना आहे. पुढचा बॉल अगदी बॅटच्या आतल्या एजला लागला, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु धाव उपलब्ध नाहीये. हा बॉल डॉट असेल. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. 8 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 8 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. सन्मान्य किरवलीचे मामा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस असेल. त्यासोबत आपण पाहतोय आमची एवन जोडी उद्योजक सन्मान्य निलेशजी भोईर साहेब आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून लगातारचे 3 षटकार आणि लगातारचे 3 चौकारांसाठी 1600 रुपयाचं बक्षीस. तर ज्ञानेश्वर सुंदर पाटील यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 विकेट मिळवल्या तर 500 रुपये आणि लगातारच्या 3 विकेट जर मिळवल्या तर 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. कॉन्ट्रास्ट बक्षीस इथे मात्र लावले जात आहेत. प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी धाव फलकावरती धावा आहेत 8. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेमनाथ दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी विघ्नेश स्ट्राइक एंड वरती, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जगदीश होते स्ट्राइक एंड वरती. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा खूप वेगाने पूर्ण केल्यात. क्या बात आहे, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन संधी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती 10 धावा धावपलकावरती, 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. एका बाजूने ईस्टार कोसले संघ, यजमान संघ आणि त्यांच्याच विरोधामध्ये अगदी बाजूच्या तालुक्यामधील खांडपे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनलची लढत मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक तिथे हवेमध्ये बॉल जरूर होता. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. काय रनिंग बिटवीन द विकेट, फेकी देखील खराब आली आहे. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त केल्यात. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. प्रेमनाथ पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉल मध्ये 3 विकेट जर मिळवल्या तर तुमच्यासाठी थायलंडचं तिकीट असणार आहे. मुकेश पाटील यांच्या माध्यमातून थायलंडचं तिकीट. क्या बात आहे. आणि चेतनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी असणार आहेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 रन संधी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. जगदीश गोतारणे त्यांच्या जोडीने विघ्नेश गोतारणे ही जोडी मैदानावरती आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 12. 12 रन संधी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज प्रेमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय विशू केने साहेब, कुमारजी केने,
उमेशजी जोशी साहेब, संकेतजी दळवी साहेब या सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। संपूर्ण ग्रामस्थ आमण्याचे आहेत आणि आमने या ठिकाणाहून हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सन्माननीय आमचे विष्णुदादा केने, कुमारदादा केने, उमेशजी जोशी साहेब आणि संकेतदादा दळवी या सर्व मान्यवरांचं आगमन झालं। आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 13 धावा धावपलकावरती आहेत। 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड। पुढचा बॉल ऑफ्टरच्या बाहेरचा हा बॉल होता। इथे देखील बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाही। आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल। डॉट बॉल। षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। 13 धावा धावपलकावरती, 13 रन, लॉस ऑफ द 1 विकेट। इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल बॅटिंग करणारी टीम। इथून आक्रमणाला सुरुवात तुम्हाला करावी लागेल। ज्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळतायत। एक धाव इथे प्राप्त होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये। एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल। 14 धावा धावपलकावरती, कंट्रोल्ड गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली। आतापर्यंत धावांपासून मात्र वंचित ठेवलंय खांडपेकरांनी। यजमानांना थोडासा विचार करायला भाग पडले या सामन्यामध्ये। जगदीश गोतारने, विघ्नेश गोतारने जोडी मैदानावरती 9 विकेट हातामध्ये। इथून मात्र कॅपिटलाइज करावे लागेल ई स्टार कोसली संघाला। ज्यावेळेस देखील बॅटचं एज लागले, बॉल निघालाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये खूप वेगाने। एक धाव जर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा मैदानावरती प्रयत्न आहे आणि फेकी अचूक केली आहे। इथे मात्र रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे। फलंदाज धावबाद। समोर कोणतरी बॅनर घेऊन बॅनरवरती बसले, त्यांना विनंती आहे बॅनरवरती आपण बसू नका। ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आहे, आपण बॅनरवरती बसू नका, ही महत्वाची विनंती आहे। महेंद्र गोतारने मैदानावरती दाखल झालेत आणि पुन्हा एकदा काका पुतण्याची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। विघ्नेश बाद झालेत, नवीन फलंदाज महेंद्र मैदानावरती दाखल झालेत। महेंद्र बाहुबली। 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावपलकावरती आहेत। सन्माननीय आमचे किरवलीचे मामा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस असेल। 15 धावा आतापर्यंत 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात। इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल। बॅटिंग करणाऱ्या टीमला धावांचा वेग वाढवावा लागेल। इतक्या कमी गतीने जाऊन आता तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत। सचिनजी देसले साहेब वेहले गावचे सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून उपसरपंच आहेत आणि लगातारचे 3 षटकार जर कुठल्याही फलंदाजाने लगावले तर तब्बल 1500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे। ही सुवर्ण संधी आहे। महेंद्र बाहुबली स्ट्राइक एंड वरती आहेत आणि A1 जोडी त्यांच्या माध्यमातून देखील निलेशजी भोईर आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून देखील तब्बल 1600 रुपयाचं बक्षीस लगातारचे 3 षटकार आणि लगातारच्या 3 चौकारांसाठी। महेंद्र बाहुबली पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतायत। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने केलाय प्रहार, ठोकलाय सिक्सर। आणि 6 बॉल मध्ये 6 षटकार जर लगावले महेंद्र यांनी, 6 बॉल मध्ये 6 षटकार जर लगावले तर A1 जोडी सन्मान्य निलेशजी भोईर आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून 6600 रुपयाचं बक्षीस असेल। महेंद्र बाहुबली स्ट्राइक एंड वरती। 21 धावा धावपलकावरती आहेत। गोलंदाज दीपक, यावेळेस फटका बसलाय, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले, झेल टिपतील। महेंद्र गोतारणे यांची खेळी संपुष्टात आली आहे। विकेट, फलंदाज बाद।
21 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज प्रशांत आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 5 वरती. कोसले संघाच्या थोड्याशा अडचणी वाढल्यात. महेंद्र गुतारने खूप महत्वाचे फलंदाज होते, ते बाद झालेत. तर ह्या बॉलवरती विकेट आली तर ज्ञानेश्वर सुंदर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. लगातारच्या 2 विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. ज्ञानेश्वर सुंदर पाटील यांच्या माध्यमातून देखील 21 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग साठी प्रशांत मैदानावरती दाखल झालेत. लगातारचे 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी आमची A1 जोडी निलेशजी भोईर आणि अजयजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून 1600 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सन्माननीय सरपंच साहेब यांच्या माध्यमातून सर्वांसाठी चहाची सोय आहे आणि सर्वांना आता चाय देखील मिळणार आहे. 2 धाब्यांचा प्रयत्न इथे देखील झालाय आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. कोसले संघाला इथून मात्र पुनरागमन करावं लागेल. धावा शोधाव्या लागतील. ई स्टार कोसले संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये मैदानावरती खांडपे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपक बॅटचा एज लागलाय, झेल सुटलाय, जीवनदान मिळाले प्रसाद यांना आणि त्या सोबत मिळाली आहे एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 24 धावा धावफलकावरती. धावा शोधाव्या लागतायत कोसलेकरांना मैदानावरती. महेंद्र गुतारने खूप महत्वाचे फलंदाज होते. 1 षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय परंतु तदनंतर ते देखील माघारी परतलेत. धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत जे काही झालं ते विसरावं लागेल. इथून मात्र जे राहिलंय त्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आखूड टप्प्याचा बॉल होता. समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलने दिशा बदलली. बॉल खाली देखील राहिला. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा. क्या बात आहे. जवाब रनिंग मिडून विकेट पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. एका धावेचं महत्व आहे. थंड वातावरणामध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण काम आहे आणि 26 धाव्यांपर्यंत मजल मारली आहे. एक 45-50 धावा जर बनवल्या या ठिकाणी ई स्टार कोसले संघाने तर ती धावसंख्या सन्मानजनक मानली जाईल. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. मैदानावरती आपण पाहतोय विघ्नेश, जगदीश आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. चांगली कामगिरी दोघांनाही करावी लागेल. पुढचा बॉल ज्यावेळेस मोठा बडका घेण्याचा प्रयत्न हवेत तर उंच बॉल गेलाय. गोलंदाज सुद्धा बॉलच्या खाली पोहोचताय. झेल टिपतील आणि आली आहे सफलता. आणखीन एक विकेट. फलंदाज जगदीश देखील बाद होत आहेत. सन्माननीय अमोल भाऊ तारे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी खांडपे संघाला 5000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहे 26 धावा धावफलकावरती. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. वासुदेव भोईर मैदानावरती दाखल होत आहेत. महत्वाचे फलंदाज आहेत आणि खरं तर या परिसरामध्ये कोसले परिसरामध्ये आल्यावरती हे नाव मात्र नेहमी आदराने घेतलं जातं. वासुदेव भोईर आता मैदानावरती दाखल झाले. धावा मात्र मैदानावरती शोधावे लागतील. 26 धावा धावफलकावरती. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा वासुदेव भोईर मैदानावरती येताना आपण अनेक वेळा पाहिलेत. अनेक मोठ्या इनिंग वासुदेव भोईर यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. अंतिम 6 बॉल शिल्लक आहेत. वासुदेव भोईर यांना माहिती आहे की आतापर्यंत धावा बनलेल्या नाहीयेत. पहिल्या 3 षटकांमध्ये अंतिम 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे. ई स्टार कोसले संघासाठी धावांच्या शोधासाठी वासुदेव भोईर मैदानावरती दाखल झालेत.
गोलंदाज मोहित गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. स्ट्राईक येण्यावरती प्रशांत आहेत. एका धावेचा प्रयत्न तर इथे झालाय. खूप वेगाने एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. वासुदेव यांच्याकडून खूप अपेक्षा मात्र असणार आहेत. ई स्टार कोसले संघाच्या इथून धावा शोधाव्या लागतील. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये आणि खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. वासुदेव भोईर यांच्याकडे क्षमता आहे. अशा अनेक सामने एक खाते या खेळाडूने फिरवलेत. प्रत्येक षटकारासाठी चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस देखील असणार आहे. आमचे किरवलीचे मामा यांच्या वतीने एक धाव इथे प्राप्त होईल आणि एकाच धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन द स्कोर. 28 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 28 धावा धावफलकावरती. प्रशांत आणि वासुदेव ही जोडी मैदानावरती आहे. धावा शोधणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला धावांची शोधवाढ तुम्हाला निर्माण करावी लागेल. पुढचा बॉल ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु दुसरी धाव उपलब्ध नव्हती तिथे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. रनआउट. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज सूरज मैदानावरती आले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. क्षेत्ररक्षकांनी चूक केली आहे आणि इथे तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवे होतं. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी खांडपे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पा नियंत्रण किती महत्वाच्या बाजू आहेत हे दाखवून दिलाय. प्रत्येक षटकारासाठी A1 जोडीच्या माध्यमातून 600 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्ले अँड मिस. इथे एका धावेचा प्रयत्न आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि इथे धावबाद स्वरूपामध्ये विकेट येईल. फलंदाज धावबाद झाले. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. Batting team review for white ball. Yes, it is. It's fair delivery. चला डॉट बॉल असेल. वासुदेव भोईर खूप मोठी अपेक्षा असेल. शेवटच्या बॉलवरती जर एक मोठा फटकाला मोमेंटम आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न असेल ई स्टार कोसले संघाचा. क्रिकेटमध्ये मोमेंटम खूप महत्वाचा आहे. मोमेंटमला या खेळामध्ये खूप महत्व आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत ई स्टार कोसलेकर. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि बॉल मात्र खूप वेगाने निघालाय. पोल करत असताना बॉल गुल झालाय. बॉल जाईल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. 35 धावा धावफलकावरती. 36 धावांचे लक्ष्य असेल.
पहिल्या डावामध्ये 35 धावा म्हणल्या, 36 धाव्यांचं लक्ष असेल. 36 इज द टार्गेट. पहिल्या डावामध्ये 35 धावा म्हणल्यात आणि 36 धाव्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करतोय. मी इन्व्हाइट करतोय सन्मान्य श्रीमान मनोज गारवे सरांना. धन्यवाद. धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर तुषार शिंदे सर. खूप छान ज्यांनी पहिली इनिंग सजवली. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. हॅट्रिक साठी निलेशजी भोईर, अजयजी दळवी, एवन जोडी यांच्या वतीने 1600 रुपये आणि फक्त विकेट हॅट्रिक साठी आता. आणि किरोलीचे मामा यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपये. येस. आणि उपस्थित ज्ञानदेव सेठ सुंदर पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कोणी पण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊ नका आणि आपले पाय आपल्या खुर्च्या वगैरे आणू नका, कारण त्या ठिकाणी चेंडू जर आला तर खेळाडूला प्रॉब्लेम होऊ शकतील. कारण प्रत्येक झेल प्रत्येक धाव आता महत्वाची आहे. आता नव्हे तर प्रत्येक वेळेलाच महत्वाची असते. एक धाव, एक मत, एक क्षण, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. एक मताचं महत्व आमच्या नितीन देसते साहेबांना विचारा. एका क्षणाचं महत्व आमचे शर्यतीवाले दिलीप पालवी साहेबांना विचारा. सलामीची जोडी आलेली आहे. पहा पहा पण 36चं टार्गेट आहे. जरूर काय मागचा सामना तितक्याच धावांचा होता आणि त्याच पद्धतीने होईल का बघायचंय. पहिल्या षटकासाठी कम्स टू अटॅक मिस्टर वासुदेव भोईर. सलामीची जोडीमध्ये अक्षय आणि कुणाल. दोन्ही संघांना शुभेच्छा कोसले ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंचाच्या वतीने. पहिलाच आपटी दिली, फास्टर क्विकर अपट बार, फन फॉर दी ओव्हरचा इशारा. मनाशी बाळगलेलं स्वप्न. विश्वास नांगरे पाटील साहेबांचं वाक्य आहे मित्रांनो, ज्याने अजमल कसाबला बेडाट घातल्या होत्या ताज हॉटेलमध्ये 26/11च्या वेळेला. ते वाक्य बोललो आणि वाचलं की अंगावरती रोमटे उभे राहतात. इथे नोचा इशारा कर, ओन फॉर द ओव्हरचा इशारा दिला होता ऑलरेडी आणि इथे नो बॉलचा सिग्नल दिलेला आहे. सन्मान्य विश्वास नांगरे पाटील साहेबांचं वाक्य
मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडायचं नाही, साखर झोप घ्यायची नाही, असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. ताज हॉटेल पेटलं होतं, अनेक ऑफिसेस आपले गतप्राण झाले होते, परंतु विश्वास नांगरे पाटील साहेबांनी हिंमत सोडली नाही आणि अजमल कसाबला बेडा घातल्या. इथे बेडा घालण्याची बॉलिंग करावी लागेल. प्रत्येक विकेटला 600 रुपये आलेत, 600 रुपये आलेत आणि येणार आलेत दिलेजी भोई साहेबांकडून एवन जोडी अजय दलवे साहेब. अशा बेडा घालून तुम्ही बॉलिंग करू शकता. समोरचे फलंदाज खतरनाक आहेत, त्यापेक्षा 1% सरस कामीर कराल तुम्ही, खतरनाक बॉलिंग म्हणून इथे ओळखाल. ती बॉलिंग करायची इथे या ठिकाणी. मस्त बॉलिंग, सुपर स्टार्टअप इथे बॉलर्स कडून होत असताना महेंद्र गोतारणे. समोरच्याला गोत्यात आणलं पाहिजे. लंगडी गाय आली आहे काळ्या रंगाची, लेग बाईचा इशारा. वा, नाग बनतात काय, बैल बनतात काय, गाय बनतात काय, वाघ बनतात काय, सिंह बनतात काय, हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत माधव ठाकरे. ओ हो 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 हो, ठाकरे सांगतोय बॉलरला की तू टाकरे, असाच बॉल टाकरे. मस्त टाकला बॉल. किरवली मामा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. किती बक्षीस, बाप रे. ऑनलाईन प्रेक्षकांवर म्हणतील की नक्की काय चाललंय. किती मान्यवर सडल हाताने इथे योगदान देत आहेत. बक्षाची खैरात. धावा येतील का नाही. विकेट आली रे, आली विकेट. फलंदाज बाद, बॅकवर्ड पॉइंटला टिपला जाईल, फलंदाज फेल. बोलो की नाग आला, सगळं आलं. आता दिव्या भारती आली, विश्वात्मा. सुंदर दृश्य आणि इथे नृत्य, परंतु इथे मॅच ला जबाब आहे. क्रिकेटचं सौंदर्य आपण लुटतोय. काय संघर्ष, काय झुंज, काय लढाई. तगडे संघ एकमेकाच्या समोर. यजमान विरुद्ध पाहुणा. नवीन फलंदाज हरेश. शॉर्ट ऑफ लाईन, थोडासा खराब चेंडू दिला. छोटा चेंडू आणि मोठा फटका. एका टप्प्याने हा 4 धावांचा चटका. 4 रन.
इथे अँगल घेतलंय आणि उडवलाय, तिथे झेलच्या खाली क्षेत्ररक्षक टिपलाय नाही जे सचिनने, जे सोडलाय. मॅच सोडायची वेळ येऊ शकते. सेमी फायनल आपण खेळताय, जीवनदान दिले. कॅच मीन्स मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा अनोखा खेळ. मित्रांनो लगेच रिप्लेसमेंट झाले बघा. सरवलीला असलेला खेळाडू किरवलीला पाठवला. गरजेचं आहे. पुनर्वसन लगेच केलं पाहिजे. धावसंख्या 9 असताना आहे, संधी आलेली चालून, परंतु मॅच मध्ये फार ताकद आहे मित्रांनो. मॅच खूप काय सांगते, चमत्कारिक मॅच आहे. जशास तसं उत्तर. चेंज ऑफ पेस केलंय. इथे लावडापी राऊंड द विकेट आला वासुदेव भुईराणी. विकेट किपरच्या हातामध्ये बाउन्सर जाऊन पंचांनी पंचांची मागणी बॅट कट चेक, बॅटरी रिव्ह्यू आहे वाईट साठी. बॅटिंग रिव्ह्यू पंचांकडे सोपवले. तिसऱ्या ओरिजिनल डिसिजन लीगल आहे, परंतु इथे आता चेक केलं जाईल. माधव ठाकरे साहेबांचे सुपुत्र राज ठाकरे सर इथे पाहतायत. टीव्ही अंपायर. फेअर डिलिव्हरी, आतून आउटकट झालाय आणि फेअर डिलिव्हरी, बरोबर डिसिजन. धावसंख्या 9 स्थिर आहे मित्रांनो. खांडपे संघ धावांचा पाठलाग करतोय. फार मोठी शर्यत. रिव्ह्यू लॉस्ट. बॅट्समन संघाचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल, लॉस्ट. पुढचा चेंडू वासुदेवचा स्किट केला चेंडूला. ओ लावडा पीठ. पंचाचा बोट आकाशामध्ये, आधी वासुदेवचा बोट आकाशामध्ये आणि आकाशामध्ये तारे जमीन पर. असं सगळीकडे जा. मैदान पूर्ण खुले, अनेक एकरचं मैदान आहे तुमच्यासाठी. विकेटचं पतन झालं आणि इथे रोमांचकता निर्माण झाली. त्यामध्ये भर टाकतात आमचे माधव ठाकरे सर. खूप छान आमचं ट्युनिंग जमतं मित्रांनो. हे आम्ही प्रत्येक मॅच मध्ये करत असतो. तब्बल माधव सरांनी आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त सामने कव्हर केलेत. टाळ्या वाजा साहेबांसाठी. 41 वर्ष सलगपणे अंपायरिंग करतायत. एमसी चे पंच बनले 2003 पासून. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मुलाला सुद्धा उत्तीर्ण होण्यास भाग पाडलं राज ठाकरेला. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा 26-27 लेदर क्रिकेटचे सामने कव्हर केलेत. बाकी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक सामने कव्हर केलेत आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ते 4 चंद्र लावतात. माधवजी व्हेरी गुड, कीप इट अप. 9 धावसंख्या आणि नवीन बॅट्समॅन मोहित आलेला आहे. मोहक दृश्य पाहतो आपण या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाच्या मनामध्ये तेच चालले की लोकमान्य टिळकांचं वाक्य प्रत्येकाला आठवते की स्वतंत्र मिळवून माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ते स्वतंत्र मी मिळविणारच. तसंच प्रत्येक खेळाडू सांगतो की यश मिळवणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ते यश मी इथे मिळविणारच. ते मला मिळवायचं आहे. यशाची गवसणी घालायची आहे, ते माझं ध्येय आहे, माझं टार्गेट आहे या क्रिकेटच्या पटलावरती. ते टार्गेट मला पूर्ण करायचंय. बॅट्समन सांगतो मला टार्गेट पूर्ण करायचंय, बॉलर सांगतो मला टार्गेट दिलंय ते त्याचं संरक्षण करायचं आहे, मला डिफेंड करायचंय. आम्ही केलेल्या 35 धावा 36चं टार्गेट आहे मित्रांनो. आणि ते 36चं टार्गेट असताना धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 9 वरती खांडपे संघाची. सेमी फायनल क्रमांक 1. प्रत्येक प्रेक्षक कोणी उठलाय, कोणी बसलाय, कोणी खुर्चीमध्ये डोळ्यामध्ये अंजन घालून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बघा आरडाओरडा, शिट्या, पिंपड्या वाजतील. होळी आली, कधी होळीला ढोल सुद्धा येत आहेत, डमरू पण येत आहेत. तिकडे होळी बोलू आणि होळी पण ती शेकोटी छोटीच असू द्या प्लीज, मोठी करू नका, धूर जास्त होऊ देऊ नका. कारण मान्य की थंडी वाढली मित्रांनो. श्रीलंकेमध्ये पाऊस पडलाय, श्रीलंकेत पाऊस पडला, वर्ल्ड कपच्या मॅचेस थांबल्यात आपल्या. इथे धावांचा पाऊस पडत नाहीये, धावसंख्या काहीसे थांब. प्रशांत धावतोय, प्रशांतला चेंडू तिथे सापडत नाहीये. प्रशांतची नजर हटी, दुर्घटना घटी. प्रशांतजी 1 होती तिथे 2 मिळाले. धावसंख्या 2 नी पुढे 11 वरती जाऊन ठेपली खांडपे संघाची. षटक क्रमांक 2 वासुदेव हाताळतायत आणि या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे.
लास्ट टू गो फॉर दिस ओव्हर. डीप मध्ये पाहू शकता आपण कव्हर पॉइंट आहे. लॉंग ऑफ साइडला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑन साइडला आमच्या डाव्या बाजूला प्रशांत आहे. अगदी स्क्वेअर लेगला डीप मध्ये. आणि एक लॉंग ऑन सुद्धा पाहतो आपण विकेट किपरच्या दोन्ही बाजूला गार्ड आणि एक गल्ली सुद्धा दिली आहे थर्ड स्लिप म्हणून. ओ हो मस्त स्विंग. बॅटचं स्विंग लाजवाब आहे. नो +6 सत्ते पे सत्ता हो गया पक्का सत्ता. आपल्या मनात आला असेल की काय हा टर्निंग पॉइंट असेल का. यस डिसिजन इज राइट. नो बॉल बरोबर. अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था जहां मेरा पैर पड़ा वहां चुना कम था. हा टर्निंग पॉइंट असेल मित्रांनो. बॅटचा स्विंग लाजवाब परंतु जो एक चेंडू एक्स्ट्रा गेलाय ना फार फायद्याचा झालाय खांडपेसाठी नुकसानाचा झालाय कोसले संघासाठी. कारण एक चेंडू म्हणजे 6 धावा. मी मगाशी उल्लेख केला की एक एक चेंडूचा तुम्ही इथे हिशोब केला पाहिजे. धावसंख्या इथे 18 ऑन द बोर्ड. अर्ध्या साऱ्यात कंप्लीट. अर्ध लक्ष पार केले अर्ध बाकी आहे. झाकी आहे आता पिक्चर और बहुत कुछ बाकी है. या सामन्यामध्ये अनेक उतार चढाव. पुढचा चेंडू फिट असेल. परवणी आले उघडा डोळे बघा नीट प्रेक्षकांनो. हा चेंडू फ्री हिट. चॉपचा प्रयत्न आणि शाबासकी प्राप्त करतोय. मान्यवर म्हणून आवाज आला की शाबास शाबास. आणि वाईडचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. तिसऱ्या पंचाची मागणी. पंचांनी डिमांड केली आणि पंचांकडे रिफर केले तिसऱ्या पंचांच्या दिशेने. हा निर्णय सुपूर्द केलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न नक्कीच केलाय वासुदेव भोईर यांनी. वाईड यॉर्कर हाताळलाय. पाहिलं जाईल आता नजरेमध्ये. डोळ्यात तेल घालून अंजन घालून चेक केले जाते. क्रुशियल मॅच क्रुशियल निर्णय क्लोज निर्णय. ह्या चेंडूची आधी धावसंख्या 18 मित्रांनो 18 आहे. कणपे संघाला सुद्धा माहिती आहे. कणपेचे अनेक पाठीराखे त्यांचं सुद्धा स्वागत. चहू बाजूला प्रेक्षक. वाईड बॉल वाईड बॉल. वाईट चांगला नव्हे. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न फसलाय आणि मॅच इथे फसली आहे. कारण आधी पण नो फ्री हिट होता आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा पंच सांगतील की फ्री हिट कंटिन्यू असेल का सर. यस कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या 19. 36चं लक्ष आणि जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावांची गरज. खतऱ्याची घंटा वाजली. खतऱ्याची घंटा वाजवलीये. या मातबर लेफ्ट हँड बॅट्समॅनने बॅटचा स्विंग छान करतोय. आता चेंडू एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर प्रेक्षणीय चौकार. वीस धाव संख्या झाली मित्रांनो. आपण उल्लेख केला ना की तो टर्निंग पॉइंट असेल. जो नो टाकला गेला त्याच्यामध्ये षटकार पण आला परंतु पुन्हा एकदा जो कंटिन्यू झाला वाईट प्लस पुन्हा एकदा कंटिन्यू फ्री हिट आणि त्या फ्री हिट मध्ये हात खोलले या बॅट्समनने आणि चौकार प्राप्त केला. एक एक धाव महत्वाची. जसं नुकताच मी उल्लेख केला की एक धाव एक मत एक सेकंद या फार महत्वाच्या गोष्टी. एक एक सेकंदने फार मोठे ऍक्सिडेंट होतात आणि ते मात्र ती एक फार मोठी घोडचूक इथे भारी पडली आहे. आणि या ठिकाणी
मॅच मध्ये काहीसा सुकर स्थितीमध्ये आलाय तो खांडपे संघ. इक्वेशन बघूया आपण. 12 चेंडूमध्ये 23 झाल्यात. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 12-13 समीकरण. किरुडीच्या मामांकडून पहिले प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, 100 रुपीज पर विकेट. आणि A1 जोडी निलेशजी भोईर आणि अजय दरी साहेबांकडून 600 रुपये प्रति विकेट. इथे फुलर लेंथ वापरला, परंतु इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी डाव्या इष्टीच्या बाजून जात असताना खूपच स्वेर मारा केला जातोय आणि इथे आत्मविश्वास खराब झालाय. आत्मविश्वास फार महत्वाचा मित्रांनो. आत्मविश्वास, आत्मज्ञान, आत्मसंयम या आपल्या जीवनातील 3 जमेच्या बाजू. सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास फार महत्वाचा असतो. त्या विश्वासाने तुम्ही इथे खेळणं गरजेचं होतं. इथे मात्र विश्वासाने फिल्डिंग केली आहे आणि विकेटचं पतन झालंय. विकेट प्राप्त झाले, चेंडू डॉट निघालाय. महत्वाची गोष्ट आहे ती कोसले संघासाठी, आणि नुकसानाची गोष्ट झाली ती खांडपे संघासाठी विकेटचं पतन. टाइमच पाहायला मिळाला आपल्याला. विकेटचं पतन झालं, 3 गडी बाद झालेत. मोहितच्या सोबतीला आता राहुल जॉईंट होतोय. धावसंख्या इथे 24 वरती पाहतो आपण. 36चं टार्गेट. आपल्याला माहिती आहे की आता 12 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. 11-12. अजून प्रयत्न करा. प्रयत्नाची पराकाष्ठा. स्वतःला सांगा की मला हीच वेळ आली ना आता आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकायचे. जे माझ्या संघात अंधार पसरले त्यातून जर मी चमकलो तर मी हिरा ठरेन. अन्यथा उजेडामध्ये काचाचे तुकडे पण चमकतायत, पण इथे मात्र चमकदार फटका मारलाय आणि या चटका लागलाय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. दिला आणि पठ्ठ्याने तिथे मस्त ड्राइव्ह केला. ऑन ड्राइव्ह बघितला आपण. वाईडिस लॉंग ऑनला. धावसंख्या फुल्ली येते 28 वरती. 36चं टार्गेट. 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक येते 10. हा डॉट काढलाय पुन्हा एकदा. हा डॉट काढलाय. अजून हॉट मॅच करा. प्रयत्न करा ना. प्रयत्न करणं फार महत्वाचं असतं. औंसांड सोडायचं नाही. औंसांडू नका. चौकार षटकार येत राहणार, परंतु तुम्ही विकेट जर एक प्राप्त केली अजून तर इथे अजून नाही. हा मोठा ललकार आहे. हा विजयाचा सुगंध दरवळणारा षटकार आहे. स्कोर आर लेवल 35 ऑन द बोर्ड. धन्यवाद. स्कोर नॉट लेवल, पण 2 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून बक्षीस आले. 500 रुपयाचं बक्षीस मोहित साठी या षटकारासाठी स्पेशली. 1 नो 1 तुमची चुकी. 1 झेल सोडला सचिन बेटा तू. आणि या सर्व चुकांचं तुम्ही आता चिंतन करा. सेमी फायनल आपण खेळत असताना कडक परफॉर्मन्स गरजेचं होतं. एकदम कडक परफेक्ट परफॉर्मन्स. त्याला परफेक्ट पॅकेज म्हणतात. परफेक्ट ड्रामा. की आम्ही इतक्याही चुका करणार नाही की आम्हाला नुकसान भोगावं लागेल. आणि त्या कारणाने खांडपे संघ इथे विजयाकडे वाटचाल करतोय आणि त्यांना आता 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत इथे जिंकण्यासाठी. 8 चेंडू 2 धावांची गरज. 36चं टार्गेट होतं. 4 षटकांमध्ये 36चं टार्गेट. 9 चौक 36. मॅच पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी बरोबर होती, परंतु नंतर जो सत्ता आला पुन्हा एकदा वाईट टाकला वसुदेव यांनी. त्याच्यावरती चौकार आला
एक झेल सोडला गेला, कारण झेल पकडला की बॅट्समन सुद्धा निघून जातो मित्रांनो. कॅल्क्युलेशन तर करून बघा, मल्टिप्लिकेशन, कॅल्क्युलेशन, कंपाऊंडिंग, आणि इथे 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 कॅल्क्युलेशन कंप्लीट झालंय. मॅच कंप्लीट झाली. 3 ओव्हर नव्हे तर 7 चेंडू राखून इथे सामना जिंकला खांडपे संघ. आपलं अभिनंदन. आपण पोहोचलेला आहात फायनल मध्ये. दिलीप पाली सरपंच चषकामध्ये पोहोचलाय पहिला फायनलिस्ट खांडपे संघ. आणि मोहित आपण या पटकन तुम्हाला ज्ञानेश्वरजी सुंदर पाटील साहेबांकडून बक्षीस आहे, आणि या सामन्याचा आपण शिल्पकार ठरूया लगेचच. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. बॉलिंग